कांदा लसूण विरहित आपण आलू मटरची आज भाजी बनवणार आहोत। 2 टेबलस्पून किसलेलं सुकं खोबरं घेतलं आहे। या ठिकाणी तुम्ही ओलं खोबरंसुद्धा घेऊ शकतात। 7 ते 8 पाकळ्या काजूच्या आहेत, 1 टॅमॅटो मध्यम आकाराचा, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 2 इंच आलं घेतलं आहे, 1 टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर, पाव चमचा हळद घातली आहे, 1 टेबलस्पून धन्याची पावडर, अर्धा टेबलस्पून जिऱ्याची पावडर। सुरुवातीला हे सगळं मिक्सरला चर्न करूया, अर्धा कप पाणी घालूया आणि याची फाईन पेस्ट बनवून घेऊया। इथे वजनी पाव किलो मी बटाटे घेतलेले सोललेले आहेत आणि त्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्या आहेत। वटाणेसुद्धा इथे मी पाव किलो घेतलेले होते। आता 3 ते 4 टेबलस्पून तेलामध्ये जिरं आणि हिंग टाकून खमंग अशी फोडणी करायची। तयार केलेलं जे वाटण होतं हे तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं। आता हे वाटण जे आहे हे तेल सुटेपर्यंत परतून घेणं खूप जास्त गरजेचं आहे। आता ज्या कापलेल्या भाज्या होत्या म्हणजे त्याच्यामध्ये आपण मटार आणि बटाटे हे दोन्ही आपल्याला परतून घ्यायचं आहेत। सुरुवातीला फक्त बटाटे टाकून परतून घेतलेलं आहे, मग त्याच्यामध्ये वाटाणे घातले, त्यालासुद्धा परतून घेतले। 1 वाटी उकळतं पाणी यामध्ये घालायचं आहे। मिक्सरच्या जारमध्ये मसाला चिकटला होता, त्यामध्ये 1 वाटी पाणी घातलं, मग ते पाणी मी गरम करून घेतलं आणि गरम उकळतं पाणी आपल्याला भाजीत घालायचं आहे। चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे, अर्धा टीस्पून गरम मसाला घातलेला आहे आणि 10 मिनटं भाजी शिजून घेतली आहे। शेवटला कसुरी मेथी घालून भाजी ही सर्व करायची।